वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार, मी नीलाभ्यंकर 9व्या अध्यायामध्ये आज माझे विचार सांगणार आहे. मागचा जो आपण 8वा अध्याय पाहिला, 8वा अध्याय जणू आपल्याला सांगतोय की भगवंताचा अवतारही 8वा आणि म्हणून मला सतत 8वा, हृदयात मला साठवा, अंतःकरणात मला बसवा. 9वा जो अध्याय आहे हा अतिशय महत्वाचा, सर्व संतांचा अत्यंत लाडका असा अध्याय आहे. 9व्या अध्यायामध्ये कृष्ण जे बोलला आहे ते अत्युत्तम असून त्याला तुलनाच नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतेवेळी विवराच्या पायऱ्या उतरताना हा अध्यायच आपल्या हृदयाशी धरला होता. पांडुरंगांनी आणि सद्गुरुनाथांनी ज्ञानदेवांना आसनावर बसवल्यावर विवरामध्ये खाली त्यांच्यासमोर त्यांनी हा 9वा अध्यायाचे वाचन करायला सुरुवात केली. असे वर्णन ह्या अध्यायात केलेले आहे. या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम असे विद्येचे वर्णन केले आहे. कृष्ण म्हणतात की हे अत्यंत गोपनीय गुह्यतम ज्ञान तुला मी देणार आहे. हे अत्यंत रहस्यवालं गंभीर ज्ञान सर्वांना सांगितलं जाऊ शकत नाही. जसं एखादी महत्वाची गोपनीय गोष्ट आपण सर्वांना सांगत नाही, पण जी आपली जीवाभावाची मैत्रीण असते तिलाच सांगतो, त्याप्रमाणे आपल्या लाडक्या अर्जुनाला भगवंतांनी हे ज्ञान सांगितले. पुढे भगवंत म्हणतात की अनसूयवे म्हणजे असं विशेषण लावलंय. अर्जुनाला म्हणतात की हे बंधू, तू दोष दृष्टीरहित आहेस, म्हणूनच तुला मी हे गोपनीय ज्ञान सांगणार आहे. हे ज्ञान मी तुला ज्ञान विज्ञानासहित सांगेन. वरवरचं सांगणं म्हणजे ज्ञान, त्याच्यात लपलेल्या ज्ञानाचे प्रगटीकरण होणं ते म्हणजे विज्ञान. भगवंत हा संपूर्ण जगताचे महाकारण आहे हे मानणं हे ज्ञान, आणि भगवंताशिवाय दुसरं काही नाही हे तत्व, म्हणजे दुसरं कोणतेही तत्व नाही हे झालं विज्ञान. या ज्ञान विज्ञानाला जाणून घेतल्यावर तू संसारापासून मुक्त होशील. हे ज्ञान विज्ञानच राजविद्या राजगुह्य इत्यादी आहे. पण या धर्मावर जे श्रद्धा विश्वास ठेवत नाहीत ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. अव्यक्त परमात्म्यापासून जगदरूपाने व्यक्त होणारा योग आपल्याला सुलभ आहे, म्हणूनच आपण योग योगेश्वर आहोत असे भगवंतांनी इथे म्हटलंय. या ज्ञानाला भगवंत राजविद्या या नावाने ओळखतात. राजविद्या राजगुह्यम हे ज्ञान संपूर्ण विद्यांचा राजा आहे, कारण हे जाणून घेतल्यावर काहीही जाणायचे राहतच नाही. ही विद्या अत्यंत पवित्र आहे. आत्मा कधीच परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष किंवा दूर नाही, तो सतत अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. तो खडतर नाही, कष्टदायक पण नाही. अध्यात्म विद्या ही विमल म्हणजे मल नसलेल्या आत्म्याची विद्या असल्याने पवित्र असते. 3 देह, 3 अवस्था, 3 गुण, सुखदुःखावी द्वंद्व आणि जन्म मरण ह्या सर्व अपवित्र व अशुभ माळांपासून ती जीवाला मुक्त करून मूळच्या विमल आणि शुद्ध आत्मस्वरूपात नेऊन सोडते. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो बदे अच्युत सर्व काळ, ही तुकोबांची वाण्याची आपल्याला इथे साक्ष देते. या अध्यायात सांगितलेली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मानुषी तनु धारण केलेल्या ईश्वराच्या ठाई होणारा अवमान योग्य नाही. उदाहरणार्थ, मालकाकडून होणारा नोकराचा अवमान, पतीकडून होणारा पत्नीचा अवमान, एका सहकार्याकडून होणारा दुसऱ्या सहकार्याचा अवमान. मानुषी तनु म्हणजे आपली जी म्हणजे आपला जो हा देह मिळालाय ती तनु धारण केलेल्या भगवंताचा अवमान करू नये, त्यांची सेवाच करावी. म्हणून माणुसकीच्या पातळीवरून हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात, सर्व प्राणी माझ्यापासून उत्पन्न होतात, माझ्यातच स्थित राहतात आणि माझ्यातच लीन होतात. परमेश्वराच्या पोटात सर्व सृष्टीचा समावेश आहे, परंतु सृष्टीत परमेश्वर मात्र नाही. जसं दुधापासून दही, लोणी व तूप बनतं, म्हणजे दुधातच लोणी तूप असतं, पण दही, लोणी, तुपात दूध नसतं. साधकाने दृढतेने असे मानावे की ज्यापासून ही समस्त सृष्टी निर्माण होते तो परमात्मा माझा आहे, पण देश, काल, वस्तू, व्यक्ती या मात्र माझ्या नाहीत. देहासकट जग मिथ्या आहे, कारण ते कधीतरी नष्ट होणार आहे, ते अशाश्वत असतं, म्हणून जगाची आसक्ती कधीही ठेवू नये असा उपदेश केलाय. नंतर मग श्रीकृष्ण म्हणतायत की 7व्या अध्यायातील आसुरी प्रवृत्तीचा विषय 9व्या अध्यायात परत आलाय आणि पुढे 16व्या अध्यायात पण येणार आहे.
12व्या श्लोकामध्ये मोघाशा मोघ कर्मणो मोघ ज्ञानाविचेत असं वर्णन केलं आहे. इथे मोघ म्हणजे व्यर्थ, त्यांची सगळी कर्मे देखील व्यर्थ जातात. कोणाची? जे अज्ञानी आहे त्यांची. स्वार्थ बुद्धी करता चालतात. त्यांचे सगळे ज्ञान माझे आणि मी यांच्या पुरते मर्यादित असते. त्यांनी साठवलेले ज्ञान स्वतःच्या अस्मितेपुरते असते. त्यांच्या ठिकाणी राक्षसी आणि आसुरी प्रवृत्तीचा वास असते. या प्रकृतीला स्वार्थ बुद्धीमुळे एक प्रकारची मोहिनी पडलेली असते. या उलट दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे सर्व भूतमात्रांचे आदिस्थान असणाऱ्या अव्यय परमात्म्याला ओळखतात आणि अनन्य होऊन भसतात. ते मानुषी रूपातील परमात्म्याची अवगणना कधीच करत नाही, पण आपल्या स्वतःच्या मानुषी रूपाच्या आत असणारा महान आत्मा जाणून घेतात. त्यांचे विलक्षण वर्णन या 9व्या अध्यायामध्ये केलेले आहे. नंतर मग 16व्या श्लोकामध्ये आणि श्रीकृष्ण म्हणतायत अहम क्रतुर्म अहम यज्ञ, म्हणजे मीच क्रतू आहे, मीच अश्वमेधादी कामनापूर्वक केलेले जाणारे श्रौत यज्ञ म्हणून ज्यांचा वेदामध्ये उल्लेख केलेला आहे ते सर्व यज्ञ मीच आहे. अहम यज्ञ म्हणजे श्रौत, त्याच्या विपरीत असणारे स्मार्त म्हणून यज्ञ सांगितलेले आहेत. म्हणजे वैश्वदेव, देवपूजा, स्वधर्म कर्म, अतिथी पूजा इत्यादी यज्ञ मीच आहेत. असेच पितरांच्या उद्देशाने पितरांना अर्पण केलेले जे अन्न आहे त्याला स्वधा असे म्हणण्याचा प्रघात आहे. ते अन्न तसेच औषधम म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये वनस्पतीपासून निर्माण होणारे अन्न असे ज्याला म्हटले आहे तेही मीच आहे. सर्व प्रकारचे मंत्र मीच झालेलो आहे असे भगवंत म्हणतायत. या जगताचा पिता, माता, धाता म्हणजे आधार, पितामह म्हणजे जगताचा आजा देखील मीच आहे. ओंकार, 3ही वेद तसे सर्व भूतमात्रांची गती मी आहे, म्हणजे त्यांना गती देणारा मी आहे आणि त्यांची परमगती देखील मीच आहे. म्हणजे बघा इथे मला समाधानी लिहिलेला श्लोक आठवतोय. नभी वावरे अनुरेणू काही रिता ठाव या राघवे बीड नाही, सर्वत्र तोच आहे. या सर्व भूतमात्रांचा पोषक असा प्रभू, साक्षी, निवास, ज्याला शरण जायचं तो एकमेव शरण्य असे कोणतीही अपेक्षा न धरता सर्व भूतमात्रांचा हित करता सखा मीच आहे असं भगवंत म्हणतायत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चाल विषय हाती धरून या, ही तुकारामांनी म्हटलेले वाक्य आपल्याला आठवते. परंतु जे अनन्यनिष्ठ आहे ते नित्ययुक्त असल्यामुळे त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो. ह्या श्लोकाचा अर्थ आपण पुढे पाहणारच आहोत. सकाम भक्त कित्येकदा अन्य देवतांचे भजन करतात. परमात्मा देखील परमात्म्याखेरीज देव म्हणून एक संकल्पना प्रचलित आहे. जसा मुंजा किंवा म्हसोबा अशा प्रकारचे देव, तसे सूर्य, चंद्र, इंद्र हे सुद्धा परमात्माच आहेत असे न जाणता केलेली उपासना ही सुद्धा अन्य निरनिराळ्या देवतांची सकाम उपासना करण्याच्या प्रकारामध्येच मोडते. भगवंत म्हणतात की ते माझ्यातरी दुसरे कोणी 57 देव येथे आहेत अशी कल्पना करतात आणि या देवतांचे भजन करतात. परंतु ते अन्य भावाने केलेले भजन सुद्धा माझेच भजन असते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता स्वामी तत्वतः मी आहे. देवांचे व्रत करणारे देवांना प्राप्त होतात, पितरांचे व्रत करणारे पितरांना प्राप्त होतात. कोणी कोणी आपले आजोबा पणजोबा यांच्या सुद्धा तसबिरी आपल्या देवाला ठेवतात आणि त्यांचीही आपल्यावर कृपा आहे असे समजतात. पितरांच्या ठिकाणी आत्यंतिक प्रेम धरल्यामुळे ते पितर लोकात जातात. जे माझे यजन करणारे असतात ते मलातून मिळतात. त्यांच्यासाठी मी सदा सर्व काळ उपलब्ध राहतो आणि कोणत्याही भावाने मी त्यांना प्राप्त होतो. कोणत्याही शुद्ध भावाने त्यांना माझी प्राप्ती होऊ शकते. कोणत्याही प्रकारचे यजन करून ते माझ्यापर्यंत येऊ शकतात. त्यांच्यासाठी अर्पणाची देखील कोणतीही अट नाही. भगवंतांनी किती सूट दिली बरं पहा बरं. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणतात की मला भाव हा महत्वाचा आहे. मला तुम्ही काहीही अर्पण करा. काही म्हणजे काय की पान, फूल, फळ यापैकी काही करा. काही नसेल तर ओंझळभर पाणी द्या. मला बाकी कशाचीच आवश्यकता नाही. काय कारण जे जे दिसते ते सगळं माझंच आहे ना. म्हणून भाव बळे आकळे एरवी ना कळे. आता इथे म्हटले पान. बघा त्या द्रौपदीला आणि 12 वर्षाच्या वनवासामध्ये भगवंतांनी एक अक्षय थाळी दिली होती आणि ती थाळीने एकदा सगळं अन्नधान्य दिल्यानंतर एकदा घासून झाली की मग परत तिचा उपयोग होत नसे. आणि एकदा दुर्वास ऋषी आले, ते मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला वाढा. तेव्हा ते मला आंघोळ करून आम्ही जेवायची तयारी करतो. आता काय करायचं, कारण थाळी तर धुवून साफ केलेली होती. इतक्यामध्ये कृष्ण म्हणजे अगं कृष्ण हे द्रौपदीचं नाव आहे. अगं कृष्णे मला खूप भूक लागली आहे ग. तिने डोक्याला हात मारला
अगं ती थाळी तरी आण, मला बघू तरी दे काय आहे त्याच्यामध्ये. बघितलं तर एक छोटंसं पान होतं भाजीचं, आणि ते भाजीचं पान खाल्याबरोबर त्रैलोक्याने ढेकरं दिली, कारण तिने ते प्रेमाने दिलं होतं. दुसरं म्हणजे फूल. गजेंद्राला जेव्हा असं लक्षात आलं की आता काही भगवंत येत नाहीत, पण यदा कदाचित समजा आले आणि या मगर मिठीतून मला सोडवा जर आले तर मी त्यांची पूजा कशी करू, म्हणून तिथेच पडलेलं एक कमळाचं फूल होतं, ते त्याने आपल्या सोंडेत ठेवलं आणि वाट पाहत बसला. आणि ज्या वेळेला भगवंत लांबून दिसले तेव्हा त्याने त्याला ते फूल दिलेलं आहे. नंतर मग फळ. प्रत्येकाला माहिती आहे शबरीची गोष्ट. शबरी जेव्हा लहानपणी आपलं घरदार सोडून गेली आणि आपल्या एका ऋषींच्या आश्रमात राहिलेली आहे, आणि ऋषींच्या आश्रमात अनेक वर्ष तिने त्यांची सेवा केली. जेव्हा ते ऋषी निघाले जायला हिमालयामध्ये, तेव्हा सगळे त्यांचे भक्त आले आणि प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळ्या अशा उपासना दिल्या की मी काय करू, मला काय भक्ती म्हणजे काय माहित नाही, साधना म्हणजे काही तुला करायला नकोय ग, तू भाग्यवान आहेस, तू ह्याच आश्रमात राहा, कधीतरी पुढे मागे आणि राम येतील आणि राम आल्यावर तुला त्यांचं दर्शन होईल. आता राम म्हणजे काय हे सुद्धा तिला माहित नव्हतं, पण त्याचा पूर्ण विश्वास आपल्या गुरूंच्या सांगणार असल्यामुळे रोज नित्य नेमाने तिने ध्यान केलं नाही, पण ध्यान घेतला. रोज गोड फळं आणायची, घर सारवून ठेवायचं, रांगोळी काढायची, त्यांची वाट पाहायची. म्हणजे मध्यान्ह काळ संपला म्हणजे तारुण्य संपलं, वार्धक्याकडे आली तरी राम येत नाहीत, पण पूर्ण विश्वास होता. आणि एक दिवशी खरोखर राम जेव्हा आले तेव्हा रामाने ह्या 14 वर्षामध्ये कोणाच्याही हातची फळं खाल्ली नाहीत, फक्त लक्ष्मणाच्या हातची खाल्लेली आहेत. पण तिने जेव्हा आपल्या टोपलीतली एक एक फळ देऊन आणि त्यांना सांगते फळाचं नाव आणि देते, आणि तेही प्रेमाने खातायत, असं हे शबरीचं प्रेम कंठीचा तिथे भाव होता. दुसरी गोष्ट म्हणजे रंतीदेवांची. रंतीदेवांना एकदा 48 दिवस उपास होता, आणि एकदा त्यांना उपासानंतर त्यांना खीर मिळाली, त्यांना दूध मिळालं, त्यांना तूप मिळालं आणि पाणी मिळालं. कोणी येऊन त्यांचं सगळं हे नेलं, फक्त पाणी उरलं. पण ते पाणी पिऊन उपास सोडणार इतक्यामध्ये आणखीन एक ब्राह्मणाला म्हणाला, मी बरेच दिवस तहानलेलोय, मला पाणी द्या. ते पाणी देऊन टाकलं, आणि त्यावेळेला दत्तात्रयांनी त्यांचं स्वरूप दाखवलं. म्हणून भगवंत म्हणतायत, मला पान, फूल, फळ काही पण द्या, पण जर पाणी पण मला चालेल, परंतु मला ते भावाने द्या. इथे भावाची एक मला म्हणजे गोष्ट आणखीन एक आठवते, ती म्हणजे बाहुबलीची मूर्ती बघा, कर्नाटकात 58 फूट उंच आहे, आणि चामुंडा राजानं ती बांधली आहे. एकदा ती पूर्ण बांधल्यानंतर अशा डोंगरावर आहे, आपल्याला ती जाताना गाडीने जाताना पण ती दिसते. आणि त्या मूर्तीवरती एकदा अभिषेक करायचा ठरवला रामा. आता राजाकडचा अभिषेक जो तो आणून दूध घालताय, पण डोक्यावरून घातलेलं दूध आणि पोटापर्यंतच यायचं, पण खाली काही उतरायचं नाही. का बरं उतरत नाही दूध, खाली काही येत नाही? म्हणून राजाने आपला वेश बदल आणि गेला की एक गुल्लप्पा नावाची आजी होती, आणि तिच्या हातात करवंटी होती. करवंटी थोडंसं दूध होतं. आजी, तू दूध घातलंस का ग त्या मूर्तीवर? नाही रे बाबा, किती गर्दी आहे, मी कसं जाणार? आजीने त्या हात धरून आजीला नेलं, आणि ते दूध मूर्तीवर घातल्याबरोबर आणि दूध खाली आलं. कारण काय, कसं आलं दूध खाली? एवढ्याशा दुधाने कसं म्हणजे हा अभिषेक झाला? म्हणून विचारलं, आजी तुझं नाव काय? सगळं सांगितलं आजीने. अरे जेव्हापासून ही मूर्ती बांधतायत ना, तेव्हा माझी गुरं ढोरं, माझ्या नंतर बकऱ्या मी घेऊन तिथे चरायला जायची. पहिल्या पायापासून ते डोक्यापर्यंत मी रोज तिथे बसून त्यांचं चिंतन करायची, म्हणायची कधीतरी मला दूध म्हणजे अभिषेक करायला मिळेल का? आणि सतत तिने ध्यान घेतल्यामुळे, त्यांचं ध्यान केल्यामुळे, तिचा भाव उच्च कोटीचा असल्यामुळे एवढ्याशा दुधाने आणि पूर्णपणे आजही ती कल्याण नदी खाली वाहते, असं म्हणतात. त्या दुधाची शेवटी म्हणजे दबीत रूपांतर झालं. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की पत्र, पुष्प, फूल, तोय हे सामग्री भगवंतांनी सांगितली ती देखील गौण आहे. देण्याची भावना, अर्पण करण्याची भावना ही अधिक महत्वाची आहे. देण्याच्या भावनेमध्ये जे आपल्या मालकीचे आहे ते सोडण्याची इच्छा ही जास्त महत्वाची आहे. म्हणून यो मे भक्त्या प्रयच्छति. खरं म्हणजे खरं सांगा, कासयाने पूजा करू का केशराजा? मी तुझी पूजा कशाने करू शकते रे देवा? कारण जे काही आहे, दूध तुझं,
पाणी तुझंच, फुलं तुझीच, फळं तुझीच. भगवंत म्हणतोय काही नको रे मला फक्त तुझं एक लक्ष म्हणजे माझं एक लक्ष त्या देवाकडे असणारं लक्ष आणि तुझं प्रेम मला हवंय. आपण ते सोडून बाकी सगळं देतो. त्यामुळे सोनं चांदी ह्याची कशाचीही गरज भगवंताला नाहीये, बरं हे लक्षात ठेवा. म्हणून अंतःकरणात भक्ती ही सुरुवातीला भावाच्या अंगाने होते, त्यानंतर भक्ताने कर्म, ध्यान, उपासना या मार्गाने जाणे आवश्यक आहे. म्हणून नियत चित्त, पण त्यावेळेला नियत चित्त पाहिजे. बरं, आपलं जे चित्त आहे ते अत्यंत शुद्ध पाहिजे. ही एक मात्र भगवंतांनी अट घातलेली आहे. आता याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सर्व वैयक्तिक कर्मे अर्पण करण्यापर्यंत नेऊन, आता ह्या ज्या गोष्टी आपण अर्पण केल्या तर काहीतरी आपल्यातल्या आपण दिले, म्हणजे पुष्प, पुन्हा पाणी किंवा फळ. आता भगवंत पण समजा तुमच्याकडे हे पण नसेल, मग तुम्ही काय करा, यत् करोषि यदच नासी यदिश होशी यदासी यत 27 श्लोक आहे. म्हणजे भगवद्गीता ही कधीच भोळा बाबडा परमात्मा सांगत नाहीये. भक्तीने पत्र पुष्पादी अर्पण करणे व अर्पण करणारं नियत चित्त असणे आवश्यक आहे. भक्ती देखील भगवंताला अपेक्षित अशीच असावी. भगवंत म्हणतात, जी कर्म तू करशील ते नंतर अर्पण करायला शिकणे महत्वाचे आहे. जे काही खाशील, जे काही पिशील, देशील, दान करशील, तप करशील, ते सर्व मला अर्पण करण्याच्या बुद्धीने करावे. एवढे सगळे जमले की जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताचे अवतरण होते. त्यानंतर बघा पुन्हा एक प्रश्न पडतो की सगळेच भक्त असतात असं नाही आणि सगळे सदाचारी असं नाहीत. जे कोणी जे आपण दुराचारी असतील किंवा माझे भजन करतात ते मात्र माझ्या ठाई असतात कबुले. पण जे कधी जे अभक्त असतात किंवा दुर्व्यसनी असतात किंवा दुराचारी असतात, मग ते काही आपल्यामध्ये भगवंत पाहते, मग त्यांचं कसं होईल. इथे बघा आपल्याला म्हणजे आठवण होते ती वाल्मिकींची. वाल्मिकी एक रत्नाकर डाकू होता. त्यांनी एक माणसाला मारलं की एक खडा टाकायची अशी 7 रांजण म्हणजे बघा भरली होती. पण त्यांचा जीवनाचा म्हणजे बदलायचा काळ आल्यामुळे त्यांना नारद भेटले आणि नारदाने त्यांना रामनाम दिलं आणि त्यांना त्या रामनामामुळे ते तरले आणि वाल्या कोळी झाला. म्हणजे वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यामुळे आपल्याला रामकथा मिळाली. म्हणजे किंवा अजामेळाने पहिल्यांदा चांगला होता, मग त्या वेश्येच्या आहारी गेला आणि शेवटी त्या मुलाच्या नावाने नारायण नारायण करता करता शेवटी त्याचा सुद्धा उद्धार झाला. त्यामुळे त्याचे कारण म्हणजे अनन्य भक्तीच्या योगाने भगवंताच्या भजनाच्या बाबतीत त्याचा झालेला निश्चय. म्हणून अपिचे सुदुराचार भजते मान्य अनन्य भाग. सम्यक रीतीने अनन्य भजनाचे जे वेळ त्याने घेतलेले असते त्यामुळे दुराचारी देखील साधू होऊन जातो. तो साधू होतो याचा अर्थ तो क्षिप्रम भवते धर्मात्मा, लवकरच धर्मात्मा म्हणून जाणला जातो. तो नित्य शाश्वत शांतीला प्राप्त होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे भगवंतांनी म्हणजे कर्मविपाकाचा थोडा सिद्धांत सांगितलाय. असाच कर्मविपाकाचा भगवंतांनी इथे पण सांगितलंय. चरकात सापडलेल्या वस्तूला जशी मागे येण्याची सोय नसते त्याप्रमाणे तो भक्त सदैव पुढे पुढे जात राहतो. थोड्याशा धर्माचरणाने सुद्धा भक्ताची प्रगती होते. अधोगतीच्या भयापासून तो मुक्त होतो. जो अभिक्रम सुरू झालेला असतो त्याचा कधीही नाश होत नाही. पुढे भगवंत म्हणतायत की माझा आश्रय करून असलेल्या स्त्रिया, वैश्य, शूद्र, श्वानाधिक पापयोनी या सर्वांना मी परमगती देतो. पण जे पुण्यवान ब्राह्मण अथवा क्षत्रिय आहेत त्यांनी ते भिण्याचं काही कारण नाही. असं म्हणून या अध्यायात एक वैयक्तिक उपदेश भगवंतांनी अर्जुनाला धीर देण्यासाठी केलाय. अरे तू तर क्षत्रिय आहेस, तुला काय अडचण, असे भगवंत अर्जुनाला विचारतायत. तू भक्ती कर म्हणजे झालं. भगवंतांनी स्त्रिया, वैश्य, क्षुद्र याचे उल्लेख केलेले आहेत ते आपण थोडंसं बघूया. वस्तुतः स्त्रियांचे नैसर्गिक गुण परमार्थाला अत्यंत उपकारक आहेत. स्त्रिया ह्या कर्मप्रवण असतात, सेवापरायण असतात, सोशिक आणि समर्पणशील असतात. मात्र त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या काही नैसर्गिक भावामुळे त्या स्वतःला संसारात पूर्णपणे अडकवून घेतात आणि त्यामुळे स्त्रियांना परमार्थ अवघड होतो. ज्यांच्यामुळे हे जग उत्तम रीतीने चाललेले आहे असे असले तरी परमार्थ करीत असताना त्यांचे संसारात गुंतणे परमार्थाच्या आड येऊ शकते. अर्थात भगवंत तेथे म्हणतात भजनाच्या योगाने स्त्रिया देखील मुक्त होऊ शकतात. इथे क्षुद्र म्हणजे अंत्यज सेवा करणारे जातीच्या अंगाने इथे उल्लेख केलेला नाही. खरं म्हणजे स्त्रियांची प्रकृती ही परमार्थाला अत्यंत अनुकूल असते. वैश्यांची कर्मे समाजधारणेला अनुकूल असतात. क्षुद्र समाजसेवेची कर्मे करत असतात. तरी या सर्वांचा विकास कोणाच्या स्वाभाविक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे
कोणाला आत्यंतिक मोहामुळे तर कोणाला बुद्धीच्या विकासाची कोणती संधी न मिळाले होत नाही. आणि म्हणून म्हणजे भगवंत म्हणतायत, अनन्य भावाने माझ्या आश्रयाला जर ते येतील तर त्यांचा देखील उद्धार नक्की होईल. अशाच प्रकारे अनन्य भावाने भजू इच्छिणारा प्रत्येक जण उद्धरून जाईल. दुराचारी आणि पापयोनी जन्मलेले देखील तरतील तर ते मला तळमळीने हाक मारतील तर त्यांच्याकरता मी धावून येतो, उडी घालून त्यांना वाचवतो. इथे मला समर्थांच्या मनाच्या श्लोकाची आठवण येत आहेत. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्र मोक्षाच्या गोष्टीचे बद्दल हा श्लोक समर्थांनी लिहिलेला आहे. या अध्यायातील आणखीन एक विशेष सिद्धांत म्हणजे भक्ती असेल तर आचरण बदलू शकेल. दुराचारी असो, स्त्रिया, वेश्या, क्षुद्र कोणी असो, भक्तीने मात्र जो भजेल त्याचं आचरण बदलू शकतं. भगवंताने आपल्याच वचनांना कोठेही छेद दिलेला नाही. तरी देखील जेथे आहात तेथून तुम्ही सुरुवात करा. जर कोणी कर्मापासून सुरुवात करा तर कोणी भक्तीपासून सुरुवात करा. या अध्यायाची समाप्ती करताना सर्वात शेवटचा अत्यंत महत्वाच्या श्लोकात भगवंतांनी आज्ञा केली आहे, मन मना भव भक्त मद्भक्तो मद्या जीवाम नमस्कुरु. म्हणजे हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. त्याचा अर्थ थोडासा आपण आता पाहूया. 34व्या श्लोकात कृष्णमय जीवनाची गुरुकिल्ली सांगितलेली आहे. चित्ताने देवांशी युक्त राहावे, नाना प्रकारांनी त्यांचीच उपासना करावी, देहाशी संग न धरता कृष्णपरायण व्हावे. म्हणजे देवमय जीवन जगणारा जीवात्मा कृष्णामध्ये सहजच विलीन होतो. या शेवटच्या श्लोकात सर्व 9व्या अध्यायाचे सार सांगितलेले आहे. राम रावण युद्धाला जशी दुसरी उपमा नाही, त्यांची झुंजही त्यांच्यासारखीच, तसे 9व्या अध्यायात जे भगवंताचे बोलणे ते 9व्या अध्यायासारखेच असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतायत. हा अत्यंत पवित्र अध्याय आहे. त्याच्या अभ्यासानंतर आपल्या जीवनाला अपवित्रता स्पर्शायला नको इतका तेजस्वी, पतितांना पावन करणारा असा हा 9वा अध्याय. केवळ सद्गुरु कृपेने व श्रीकृष्ण कृपेने आपण या अध्यायाचे चिंतन करू शकलो. त्यांना माझा साष्टांग नमस्कार. भगवंत सर्वांचा पिता असूनही सर्वांना सारखीच वागणूक का देत नाही? भगवंत म्हणतात, मला कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही, माझा कोणावर राग किंवा लोभही नाही. सर्वतोपरी मी निस्पृह व निष्पक्षपाती आहे. म्हणून जो माझी ज्या स्वरूपात व ज्या कामनेने भक्ती करतो त्याला मी त्याप्रमाणे फळ देतो. ज्याची जी वासना असेल ती मी तशाच स्वरूपाने पुरवतो. माझी अनन्य भक्ती करणारा कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, पुण्य योनीवाला असो, पाप योनीवाला असो, सदाचारी असो, दुराचारी असो, तो कालांतराने मलाच येऊन मिळणार हे नक्की. असा हा भक्तीचा सुलभ व सर्वांना सोपा असा राजमार्ग आहे. त्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या भक्तांचे केव्हाही अकल्याण न होता शाश्वत कल्याण होऊन तो मोक्षाधिकारी होतो. यास्तव तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते असा प्रेमळ उपदेश करून भगवंतांनी हा भक्ती रहस्यमय अध्याय समाप्त केला आहे. या भक्तीत कर्मत्याग बसून कर्मयोगच सांगितलाय. माझे चिंतन कर, स्त्री पुत्रादिकांचे विषयांचे चिंतन तू करू नकोस. माझा भक्त हो, माझ्यासाठी यज्ञ कर. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने केलेस म्हणजे या निष्काम कर्मयोगाने तुला मुक्ती मिळेल, असे या अध्यायाचे तात्पर्य आहे. आता ह्या अध्यायामधला महत्वाचा श्लोक मला 22वा वाटला, त्याचं आपण थोडं चिंतन करूया. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले भक्तजन मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत मला निष्काम भावाने भजतात, त्या नित्य ऐक्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेल्या पुरुषांचा योगक्षेम मी चालवतो. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 335 ते 343 आहेत. त्यातल्या काही पाहूया. तैसा मी वाचूनी काही आणि गोमटेची नाही, मजची नाम पाही जिडया ठेविते. जे एकते एकवटुनी जिये क्षणी, अनुसरले गा माझी वाहट, तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे, जैसी अजात पक्षासेनी जिवे पक्षिणी जिये.
आपुली तहान भूक नेणे, तानया निकेते माऊलीसे करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. तया माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पुरवी गोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेम सूर्ये. हा योगक्षेमू आघवा, तयांचा मजची पाडीला पांडवा, जयांचे या सर्व भावा आश्रयो मी. हा 9वा अध्याय खरोखर अनुपमही आहे, हे आपण पाहिलंच. राजविद्या राजयोग याचं रहस्य त्यामध्ये उलगडून सांगितलं आहे. ज्ञानेश्वर बाबूंनी म्हटलंय, आणि जो अभिप्रावो सापशेती तो ऐकलाची नवमी. 18व्या अध्यायाप्रमाणे 9व्या अध्यायाला त्याने एकाध्यायी गीता असं म्हटलंय. स्वामी स्वरूपानंदांनी देखील हा अध्याय अत्यंत प्रिय त्यांना होता. त्यांनी अनेकांना तो नित्य आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगितलंय. अशा या 9व्या अध्यायातील भगवद्गीतेच्या मध्यावर असलेला हा श्लोक अत्यंत महत्व आहे आणि सारभूत आहे. इथे भगवंत म्हणतायत, जो अनन्य भावाने माझं निरंतर चिंतन करतो आणि निष्काम भावनेनं माझी उपासना करतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो. अनन्य भावामध्ये अन्य कुणी उरतच नाही, द्वैत संपतं. भक्त आणि भगवंत एकरूप होऊन जातात. साहजिकच तिथे निष्कामता येते. भक्तांचा अहंकार विरघळून गेला. भक्तच उरला नाही तर कामना कोण करणार आणि कशाची करणार. अनन्य झालं की सहजच निष्कामता येते आणि निष्काम झालं की उपासना घडते. उपासना म्हणजे परमात्म्याच्या सन्निध राहणे, अशी उपासना करणं अत्यंत अवघड आहे. कारण आपल्या उपासनेत कोणत्या आपल्यालाही नकळत वासना उपस्थित होत असते. प्रार्थनेत याचना असते. देवाच्या दारी जाताना अनेकांच्या मनात पद, प्रतिष्ठा, धन, पुत्रप्राप्ती इत्यादी अनेक गोष्टींच्या पूर्ततेची मागणी असते. वासना आली की उपासना व्यर्थ झाली. कारण अशा वेळी आपल्या आणि देवाच्या मध्ये वासना उभी टाकते. वासना सकाम आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे मागतो तेच आपल्याला महत्वाचं वाटत असतं. ज्याच्याजवळ मागतो त्याच्याहून श्रेष्ठ वाटत असतं. त्याच्याकडून नाही म्हणजे मिळालं तर दुसऱ्याकडे जाण्याची ही आपल्या मनाची तयारी असते. तेव्हा साधकाच्या उपासकाच्या मनात अशा ऐहिक इच्छा तर असूच नयेत. पण अगदी काटेकोरपणानं पाहिलं तर देवा तू मला दर्शन दे रे, मला भेट दे रे, असं म्हणणं देखील चांगली असली, सात्विक असली तरी ती पण एक इच्छाच आहे हे जाणून ती सुद्धा आपण करता कामा नये. वासनेचं मनातून समूळ उच्चाटन होतं, त्याच वेळी उपासना सिद्ध होते. स्वतःमध्ये असलेल्या परमानंदाची, स्वरूपानंदाची अनुभूती येते. उपासक ज्या क्षणी संपूर्णपणाने वासना शून्य होतो, रिक्त होतो, त्याच क्षणी तात्काळ ती शून्यताच पूर्णत्वाने परिपूर्ण होते. परमात्म्याच्या जवळीकतेचं त्याला सारं काही मिळून जातं. जीवन कृतार्थ होतं. योग म्हणजे आप्तत्वाची प्राप्ती, म्हणजे विस्मृत झालेल्या स्वरूपाची प्राप्ती. आणि क्षेम म्हणजे प्राप्तीचे परिपालन. ज्ञानेश्वर माऊली म्हणते की तान्ह्या बाळाला काय योग्य आहे हे ओळखून आई जशी त्याला जपते, त्याचं सर्व करते, त्याचं कौतुक पुरवते, तसं देवही भक्तांची आवड पुरवतो. साधकाला सायुज्य हवं असेल तर सायुज्य देतो, किंवा त्याला सेवा करण्याचा द्वैतातला आनंद भोगायचा असेल तर देव भक्तामधील प्रेमाचा अंतरपाठ तो तसाच ठेवतो. क्षेम करण्याचा आणखीन एक अर्थ आहे. उपासकाच्या आयुष्यात योगाची घटना घडेपर्यंत, जीवाशिवाचं लग्न लागेपर्यंत त्याला जे जे काही आवश्यक असतं ते सर्व देव त्याच्यासाठी करतो. ब्रह्मस्थिती रूप साधन प्राप्तीला उपकारक अशी शारीरिक आणि प्रापंचिक परिस्थिती तो निर्माण करतो. याचा अर्थ असा मात्र नाही की निष्काम वृत्तीनं उपासना करणाऱ्या साधकावर संकट येतच नाहीत, त्याला व्याधी होतच नाहीत. त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार जे जे घडायचं ते घडणारच, परंतु ते सारं त्याच्या योग मार्गात त्याला सहाय्यकारी घडणारच असतं. प्रापंचिक माणूस अशा आपत्काली परमेश्वराला बोल लावतो, त्याच्या न्यायीपणाविषयी शंका घेतो, परंतु अनन्य भावाने उपासना करणारा दृढ श्रद्धेने म्हणतो की यातही माझे हित असलं पाहिजे. देवा तू देशील ते सर्व सुख असो किंवा दुःख असो कल्याणकारीच आहे. तुझा प्रसाद आहे आणि मी तो आनंदाने स्वीकारणार. माझी कसलीही तक्रार नाही. तुझ्या हातून मिळेल ते क्षेमच आहे. ज्याला तुझा दैवी स्पर्श झाला त्या तुझ्या माझ्या प्रियतमाच्या हातून काहीही मिळो ते मला आनंददायी आहे, प्रासादिक आहे, क्षेमकारी आहे. परमेश्वर भक्तांचं क्षेम करतो तसा तो त्याच्या योगाचीही चिंता करतो. योग सांभाळतो म्हणजे प्रभूच भक्ताला शोधित येतो. यासाठी भक्ताला जप, तप, साधना काहीही करावं लागत नाही. तो निष्काम झाला की त्याचाच झाला. खरं तर परमेश्वराची कृपा दश दिशातून सर्वांवर वर्षाव करत असते.
तिची अवस्था पावसाच्या पाण्यासारखी असते. पावसाचं पाणी पर्वतावरही पडतं, पण पर्वत स्वतःच कठीण होऊन ताठ उभा राहिल्याने पाणी त्याच्यावर ठरत नाही, वाहून जातं. जमिनीवरचा सखल भाग आणि खड्डे मात्र रिक्त असल्याने, निरहंकारी असल्यामुळे पाणी आपणहून तिथे धाव घेतं आणि त्यांना तृप्त करतं. प्रभू कृपा सुद्धा अशीच आपल्याला निष्काम, निरहंकारी, प्रभू समर्पित उपासकाकडे आपण येते. त्याचं मान सरोवर आनंदानं तृप्त करते. असा योग घटित व्हावा म्हणून दुसरं काही करावं लागत नाही. तरी साधकाला परमात्म्याच्या अस्तित्वाची सतत जाणीव होत राहावी लागते. प्रत्येक वस्तूत, प्राण्यात, प्रत्येक घटनेत त्याला पहिलं स्मरण प्रभूच झालं पाहिजे. सुंदर फूल दिसलं की प्रथम आठवण त्याची यायला हवी. ते सौंदर्य निर्माण करण्यात देवाची. कुणी अपमान केला तर त्या व्यक्तीच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मारामाचा आठव आधी व्हायला हवा. तसा तो झाला की प्रत्युत्तरासाठी जिभेवर येऊ पाहणारा अपशब्द आपोआप मुका होऊन जाईल. असाच प्रयत्न सतत करीत गेलं की मृत्यूतही त्या अमृताचं पवित्र दर्शन होईल, निर्भयत्व येईल. दशदिशांना त्याचंच अस्तित्व, रोमारोमात तोच, श्वासाश्वासात तोच, हृदयाच्या स्पंदनातही तोच आहे. या श्लोकातून साधकांना काय घ्यायचं तर अनन्यता, निष्कामता आणि उपासना. प्रेम देवासाठी देवाचं प्रेम, अकारण निरपेक्ष प्रेम. ज्यांच्या हृदय कमळामध्ये असा परमप्रीतीचा सुगंध दरवळतो त्या भाग्यवंत उपासकांना परमात्मा आपल्या अनंत हस्ताने सांभाळतो. त्यांच्या योगाची आणि क्षेमांची दोन्हीची चिंता वाहतो. आपण मग काय करायचं? फक्त चिंतन, आणि त्यानं करायची ती आपली चिंता. डोळे शांत डोळे मिटा, शांत बसा आणि आता मी काय सांगते ते शांतपणे ऐका. जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे, फक्त आत्मा अमर आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण परेशान होतो. नोकरी सुटली, मोबाईल पडला, गाडी खराब झाली, पण विचार करा या सर्व अशाश्वत गोष्टी आहेत. कृष्ण म्हणतो आत्मा अजर आणि अमर आहे. त्याला कोणी तोडू शकत नाही, जाळू शकत नाही, फोडू शकत नाही. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण दुःखी होतो. श्रीकृष्ण म्हणतात त्याचं शरीर गेलं पण आत्मा तर अमर आहे ना, हे लक्षात ठेवावं. अशा प्रकारे आजचा हा सुंदर अध्याय माझ्या कुवतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय.